अपील विचारणा केली की अपील केली समजायला मार्ग नाहीये, तरी सुद्धा इथे 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने पूर्ण होत असताना दिसतात. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा धावफलकातील लगावल्या जातात. सर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय या कार्यक्रमाच्या वतीने, ज्यांनी सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी अल्पप्रहारासाठी केली, म्हणजे खेळाडूंना या तप्तलत्या उन्हामध्ये एनर्जी म्हणजे केला देऊन कैलासवासी जानकी लक्ष्मण वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्री विलास लक्ष्मण वाघमारे आणि राहुल तांबटकर यांना विनंती सर आपण यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केली देण्यात आली त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. राहुल तांबटकर त्यांच्या समवेत विलास लक्ष्मण वाघमारे. तसेच सन्माननीय वसंतजी भुरे साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचं. सन्माननीय वसंतजी भुरे साहेब विलास वाघमारे ज्यांच्या माध्यमातून 60 डझन केली या स्पर्धेसाठी देण्यात आलेत. तसेच कुदेगावचे सामाजिक कार्यकर्ते रमेशजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचं, ज्यांच्या माध्यमातून राहुल तांबटकर आणि विलास वाघमारे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक छत्रपती महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन नक्कीच मामा भाचे आमच्या बाजूला आहेत राहुल तांबटकर आणि विलास वाघमारे. आणि तसंच या स्पर्धेसाठी ज्याने अतोनात मेहनत केली पिच क्रिएटर शशिकांत पाटील, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. आपण यायचं आपलं सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत होणार आहे. आपण यायचं शशिकांतजी पाटील मॅन फ्रॉम कुदे. चला शशी या लवकर, आपलं हार्दिक स्वागत आणि आपला सन्मान इथे केला जाणार आहे. वन ऑफ द ग्रेट पर्सन ज्याने अतिशय चांगली विकेट इथे बनवली आणि या स्पर्धेला 4 चांद लगावले. शशी आपण या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि या 9 धावांनंतर कोणत्या विकेट गेल्याला ही सर्वात मोठी जमेची बाजू. तसेच अजून एक अल्पपहार देणारे दानवीर व्यक्ती सन्माननीय गणेशजी गणिनाथ आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा जर विचार करायचा झाला तर 9 धावा आहेत आणि येणारे अजूनही 3 षटकं शिल्लक. पॉवर प्लेचं षटक संपलंय. मी विनंती करेल मुस्कान 11 आपण थोडी घाई करा, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि ती बॅटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याच्यासाठी स्वतःची काळजी स्वतःने घ्यायची आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये येत असताना क्षेत्ररक्षण विखुरलं जाणार आहे आणि असं असताना कोणाला कुठे ठेवायचे जेणेकरून या 2 बॅटर्सना थांबवलं जाईल. श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष ज्याने या कार्यक्रमासाठी या शेताला एक मैदान उपलब्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय रमेश तुकाराम म्हात्रे साहेब यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो नक्कीच ही स्पर्धा पुरेपूर पाहण्यासाठी खूप अंतरात मेहनत केली असे रमेश तुकारामजी म्हात्रे साहेब श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष यांचा सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अनंत हिराजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्मान्य श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष मास्टर माइंड उदयजी म्हात्रे साहेब यांचे पिता श्री रमेश तुकाराम म्हात्रे यांचा सुद्धा या कार्यक्रमाचा खूप मोलाचं योगदान आहे. मित्रांनो नक्की त्यांची खूप मेहनत असते कुठलीही स्पर्धा असू द्या. टू कॉम्बॉक्स अतिशय सुंदर रीतीने लॉफ्ट केलं होतं. मागे पुढे करत असताना फ्रंट लेग बॅक लेग सर्वाला युटिलाइज करत असताना ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पडला महागात, कारण बॉर्डर लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने टिपला झेल आणि विकेटचं पतन होत असताना पहिला हादरा गणिनाथ हा मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. गॉन पहिला हादरा टीम डावे संघाला.
3 दिवस आपण हा मधुर आवाज ऐकत आहात सुडकोली गावाच्या सुडकोली गावामध्ये या सुडकोलीच्या मानाच्या चषकामध्ये ज्या ठिकाणी ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आणि ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला व्यावसायिक गटातून पुढे येणारा संघ पाहायला मिळतोय मुस्कान इलेव्हन मांडला, तर त्याच्या समोर मित्रान वॉरियर्स 11 नावे हा संघ प्रथम फलंदाजी करत असतो। नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, संध्याकाळच्या वातावरणाचा ऍडव्हान्टेज उचलण्याचा प्रयत्न इथे नावे संघाकडून झाला, परंतु तितकासा फायदा झालेला नाहीये। चांगलं बॅक बॉलिंग युनिट तिथे गोलंदाजी करत असताना दिसलं। पहिलं षटक निखिलने हाताळल्याने आता संदीपला दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं। लगातार 2 चेंडू, त्यामध्ये 1 डॉट 1 विकेट, म्हणजे दोन्ही डॉट आल्यात। स्विचिटचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाहीत आणि असं करत असताना आडव्या वाटेने स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मागे निघून जातो। लेग बाय चेअरमन 1 धाव फलकामध्ये ऍड होईल। सिंगल धाब्याने स्ट्राइक रोटेट जरूर होते, परंतु संदीपची प्रशंसा करावी तितकी कमी आहे, कारण त्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली जी गोलंदाजी आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे, प्रशंसेस पात्र आहे आणि म्हणूनच त्याला इतक्या मोठ्या लेवल पर्यंत म्हणजे या फायनलच्या सामन्यापर्यंत येण्याची संधी मिळाली। दुसरं षटक मार्गस्थानी ओव्हरऑल या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंतची स्थिती जर आपण पाहिली तर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि चौथा चेंडू जॉनमध्ये टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता। मागे एक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूवरती येईल फेक ही करेल तोपर्यंत 1च धाव। प्रशांत मोरेला आपण फेन ऍक्शन पाहतोय, खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि खास करून पहिली बॅटिंग करत असताना महेंद्र आणि हुसेनची जी तडाखेबंद फलंदाजी मागील काही सामन्यांमध्ये आपण पाहिली, ती फलंदाजी सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडणारी ठरली। या मानाच्या चषकामध्ये ती फलंदाजी जी सर्व क्रीडारसिकांचे मन जिंकणारी ठरली आहे। स्विचिट पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू मागे जातोय आणि पंच वळताना सांगतात यासाठीचं वाईड बॉल। अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते। एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा त्या सुद्धा डोकेदुखी करणाऱ्या ठरतील आणि या डोकेदुखीला दुसरा कोणता इलाज नाहीये। ही डोकेदुखी जी आहे त्याला तुम्हाला रिझॉल्व्ह करावे लागते। शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावफलकात धावा 12 आणि आता स्विच हिट सक्सेसफुल झालाय। चेंडू वेगाने निघून चाललाय, आउटफील्ड खराब आहे परंतु हा चेंडू निघून होतो फरार, सीमा रेखा पार, चौकार। राजासारखं राहावं लागणार आहे, राजासारखी कामगिरी करावी लागणार आहे, तर आणि तरच यश शक्य होईल। मी विनंती करेल सर्व खेळाडूंना आपण बॉर्डरलाईनच्या बाहेर येऊन बसा प्लीज, बॉर्डरलाईनच्या बाहेर या। मित्रांनो वॉरियर्स 11 आपण याच्या आतमध्ये आहात, जी लाईन आहे पडद्यावर बघा झेंडा त्यांच्या आतमध्ये आपण आहात, त्यामुळे प्लीज। हो पुन्हा आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता। सातत्यानं वारंवार होणारा प्रयत्न थोडासा महागात पडतोय, त्यामुळे येतोय डॉट। 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 16 एका गड्याच्या मोबदल्यात। ते मित्रान वॉरियर्स 11 धावे या संघाच्या 16। डुझे आपल्या 16 धावा धावफलकावरती 8च्या सरासरीने धावफलकाला गवसणी घातली जाते। एक चौकाराचा समावेश मागील षटकामध्ये होता आणि तो एक चौकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात। नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील। ओव्हर नंबर 3 प्रशांत मोरे। प्रशांत कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, प्रशांतकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षाचं ओझं तो कशा प्रकारे पेलवतो यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत। प्रशांत करणने मात्र या चेंडूला लाफ्ट केलंय, कव्हरच्या टोक्यावरून चेंडू निघून चाललाय। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय आणि तो येत असताना 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने डाऊन कंप्लीट केला जातात।
चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु हा चेंडू पूर्णपणे उजव्या बाहेर होता. त्याला लॉफ्ट करण्याचा तो मानस तितकं योग्य शॉट सिलेक्शन नव्हतं, कारण ती डिलिव्हरी वाईड लाईनच्या बाहेर जात होती. जर गेली असते तर एक्स्ट्रा चरमाने धाव मिळाली असती आणि पुन्हा चेंडू खेळायची संधी सुद्धा मिळाली असती. हो, चेंज ऑफ पेस, गतीने परिवर्तन, फिंगर रोल केलात आणि टप्पा पडला तर आतमध्ये येणाऱ्या चेंडूला यष्टिरक्षक पकडण्यामध्ये असफल ठरतोय आणि तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. आई एकविरा मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोली कैलासवासी श्री भरत तांबडकर स्मृती चषक मानाचा चषक सुडकोलीचा ही स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेमध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्या भेटीला आला आणि अंतिम दिवसामधील अंतिम मॅच आणि अंतिम मॅच मधील पहिली इनिंग आपण पाहतात. आणि या अंतिम मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल ही येणारी काळबेट सांगणार. एक संघ असा ज्याने पहिला दिवस गाजवला गावटूगावच्या संकल्पनेतून आणि दुसरा संघ त्याने आजचा दिवस गाजवलाय ओपन हाफ मधून. आणि अशा दोन संघांमधील हे मोठं द्वंद्व या मैदानाने गावटूगावच्या संघाला व्यावसायिक संघावरती मात करताना पाहिलेलं आहे. आज हेच मैदान तशा प्रकारची स्थिती दाखवेल का? उजव्या बाहेरचा चेंडू आहे, त्याला शफल होऊन पॉईंटच्या डोक्यावर पुन्हा एकदा खेळायचं होतं, कव्हर मध्ये मारायचं होतं, परंतु तसं काही चित्र घडलेलं नाहीये. पुन्हा एकदा येतोय डॉट. प्रचंड अनुभव आहे प्रशांत मोरेकडे या मैदानावरती खेळण्याचा आणि त्या अनुभवाचा तो पुरेपूर फायदा उचलतोय. तिरुपती मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोली मुंबई आयोजित कैलासवासी कुमार आकाश आतिश स्मृती चषक 2024 ही स्पर्धा येत्या 23-24-25 फेब्रुवारीला इथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 33,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 22,222, तृतीय पारितोषिक 11,111, मालिकावीर सोन्याची अंगठी, उत्कृष्ट फलंदाज टेबल फॅन, उत्कृष्ट गोलंदाज टेबल फॅन, सामनावीर प्रत्येक सामन्यासाठी तसेच सन्मान चिन्ह, सामनावीर प्रत्येक सामन्यासाठी सन्मान चिन्ह, 3 दिवस लकी ड्रॉ अशी आकर्षक बक्षीस आणि याचे पूर्णपणे व्यवस्थापक आहेत आयोजक प्रायोजक आहेत श्री तिरुपती मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोली मुंबई. स्पर्धेचं ठिकाण हेच ज्या ठिकाणी गेल्या 38 वर्षाची परंपरा जपली जाते ते ऐतिहासिक सुडकोलीचं मैदान. तर ज्याला कोणाला सहभाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधू शकता आमच्या श्री तिरुपती मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोलीशी. सो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जात आहोत ज्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ झाला, विकेट आली आहे, 19 धाबा दाखल करतात आणि शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. संकेत आलाय आणि संकेतला आता संकेत द्यावे लागणार आहेत समोरच्या टीमला. धोक्याचे संकेत द्यावे लागतील. काय ते धोक्याचे संकेत दिले जातील का? हो, लेफ्ट केलं, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं. शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली आणि त्यानंतर मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये केलेली फिल्डिंग फेकी अचूक. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि सन्माननीय भाई पृथ्वीराजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठापासून आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय भाई पृथ्वीराजी पाटील त्यांच्या समवेत रमेश पाटील मॅन फ्रॉम कुदेज यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज वसंतजी भोरे साहेब आपला सुद्धा विनंती असेल, सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं आहे. थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे येत आहेत. आपण सर्वांस रामराज विभागीय स्पर्धा आयोजित करणारे सर्वांचे लाडके रामराजचे माजी सरपंच सन्माननीय मोहनजी धुमाळ साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचं आहे. हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो. झेलची गडी बाद आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 वरती धावफलक थांबलंय. शेवटच्या आणि अंतिम आता षटक शिल्लक आहे आणि या अंतिम षटकामध्ये कोणाला जबाबदारी दिली जाते ते षटक हाताळण्याची हे सुद्धा पाहिलं जाईल आणि शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी कुणाल आहे. कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल शेवटची 6 चेंडू हाताळण्यासाठी. परंतु या 6 चेंडूंमध्ये काय किमया घडून आणली जाते दोन्ही फलंदाजांकरवी हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला गाई करा, अजून 1 इनिंग बाकी आहे.
विनंती करेन की एक दिलदार व्यक्ती कुठेही स्पर्धा असू द्या त्यांची उपस्थिती असते असे रामराज विभागाचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय मोहनजी धुमाल साहेब रामराज विभाग प्रीमियर लीगचे जनक याला म्हटलं जातं त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी नक्कीच 5,500 रुपये कॅश पे झालाय त्यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय तसेच सन्माननीय वसंतजी भुरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने पुन्हा स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अध्यक्ष मोहनजी म्हात्रे साहेबांना मी मोहनजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की वसंतजी भुरे साहेब यांना नक्की त्यांचा खूप मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज सामाजिक कार्यकर्ते कुदे गावचे सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांचा सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने एक गोड आठवण म्हणून एक फ्रेम देण्यात येत आहे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते नक्कीच रमेशजी पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज टॉवर फॅन यांच्या माध्यमातून देण्यात आले त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय ओव्हर टू कॉम्बॉक्स यस थँक्यू आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकामध्ये शिल्लक असेल शेवट पहिल्या इनिंग मधील शिल्लक असेल 31 धावा धावपल करते 31 शेवटच्या चेंडूला लॉफ्ट केलं पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात होता बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि फेकी झाले तोपर्यंत एकच धाव धावपलकामध्ये ऍड होईल पहिला इनिंगचा अखेरकार होतोय शेवट आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकर्ते आहेत मित्रांनो वॉरियर्स 11 नावे या संघाच्या आणि 33 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय ते मुस्कान इलेर मांडला या संघासमोर अनेक अशा गोष्टी आपण पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत मग तो पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल आणि आता तिसऱ्या दिवसाच्या शेवटाकडे वळलेला आहोत अनेक अप्स अँड डाऊन दिसले 77 धावांना सुद्धा आपण पाहिलं आणि कुठेतरी 36 धावा 39 धावा यांचा बचाव सुद्धा आपण पाहिला याचाच अर्थ असा या मैदानाने प्रत्येकाला खूप साऱ्या संधीच दिल्या होत्या कोणी संधीचं सोनं केलं कोणी संधीचं सोनं नाही केलं आणि त्यामुळे ज्याने कोणी संधीचं सोनं केलं ज्याने कोणी मेहनत केली ज्याने कोणी या खेळाशी प्रामाणिक राहत असताना आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला ते संघ आता फायनल मध्ये दिसतात आणि बघा हे गावठी जादू आहे हे डिसिप्लिन आहे या एक गाव एक संघ या संकल्पनेतला आणि संपूर्ण संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय काल आपण एकविराबाई सुडकोलीला सुद्धा असं पाहिलं होतं असे अनेक संघ जे आपल्या या खेळाशी प्रामाणिक राहत असताना तर आपण ज्यांचा गेले 3 दिवस अतिशय चला फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत ॲज युजल एका बाजूला महेंद्र असेल दुसऱ्या बाजूला हुसेन असेल ज्या दोन्ही फलंदाजाने प्रभावी कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा वेगळा डंका वाजवलाय आणि अशा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती कोड येईल पहिला दिवस या मित्रांनो वॉरियर्स संघाने अतिशय शानदार पद्धतीने गाजवला फक्त गाजवला नाही तर क्वालिफाय सुद्धा होताना पाहायला मिळतात आणि क्वालिफाय झाल्यानंतर चिठ्ठीमध्ये म्हणजे जिथे ड्रॉ टाकला गेला सेमीफायनलच्या मॅचचा त्या ड्रॉ मध्ये ते फायनल मध्ये एंटर होताना दिसले आणि आता शेवटचा आणि अंतिम सामना आणि
त्यांच्या समोर ओपन गाठातून पुढे येणारा संघ, ज्या संघाने आजचा दिवस पूर्णपणे गाजवला नसून आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने क्षेत्ररक्षणाने प्रभावित केलंय असा संघ यावेळेला या धावांचा पाठलाग करतोय. 24 चेंडू 33 धावा, माफ करा 33 धावा इथे चेस करायचं आणि चेस करत असताना दोन्ही बॅटर आलेले आहेत. बचाव करण्यासाठी सुद्धा संघ सज्ज झाला नावेचा. विश यू ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू मॅच नरेश मागे गेलाय. महेंद्रने आल्या चेंडूला लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अटॅकिंग खेळ करत असताना सामन्याला सुरुवात ही उद्रेकाने काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालं नाही. फक्त एकच धाव सिंगलने धावफलकाचं खातं ओपन केलं जातंय. सिंगलने धावफलकाचं खातं ओपन केलं जातंय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वरती हुसेन, ज्या हुसेनने ही स्पर्धा पूर्णपणे गाजवली आपल्या बहारदार फटक्याने, नेत्रदीपक फटक्याने आणि त्या कौशल्याने, ज्या कौशल्याच्या बळावरती त्याला धावा येताना दिसल्यात. षडंपूल पॉवरफुल चेंडू निघून गेला. 1 2 3 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. बचना है हसीनो लो में आ गए. इथे हसीनो नाही, इथे बचना है नावे. कारण ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला ह्याने निर्देशन दिलं की कशा प्रकारे तो या मॅचला सुरुवात करतोय आणि कशा प्रकारे या मॅचला फिनिश करणं सांगतोय आणि त्यानुसार पहिला चेंडू फेस करत असताना चौकार फॉलोइंग स्वीप नव्हे, हा लेफ्ट आहे. चेंडू मागे निघून गेला. पुन्हा एकदा फाईन लेग चिरत असताना सीमा रेखा पार, लगातार दुसरा मानाचा चौकार. सध्याला रायगडमध्ये याच गोष्टी चर्चा आहे. रेड्याचे झुंज, बैलांची शर्यत आणि क्रिकेटचा महासंग्राम, या 3 गोष्टी मला प्रेक्षक कुठेच दिसत नाहीत. आज इथे या शेवटच्या सामन्यादरम्यान सिडकोलीच्या मैदानावरती अनेक क्रीडा रसिक इथं पाहायला मिळतात. वर लेफ्ट चेंडूला फेकून दिलाय, इझिली डन. लुक ॲट द डिस्टन्स, चेंडू सीमा रेखा पार. वन्स अगेन वन मोर, वन अनाथ सिक्सर, गॉन फॉर 6. सर आयवा कॅच पकडला, त्या खेळाडूने विनंती आहे सर बरे यायचं. आयवा कॅच पकडणारा खेळाडू प्रेक्षक 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तो घेऊन जायचा आहे. आपण जो आयवा कॅच घेतला त्याच्यासाठी. भाऊजान पण कॅच कुणी पकडलाय? एका कबड्डीपट्टूने टॅकल करण्याऐवजी झोल पकडलाय. क्या बात आहे. या हा नाही का तो नाही येत नाही, त्यालाच यावं लागेल, नाहीतर नेक्स्ट कबड्डीच्या मॅचला त्याला बोनस, रेड पॉइंट काही दिले जाणार नाही. चला या. ओहो अपील झाली आहे. आक्रमकता मैदानात काय घडलं? येस, इट्स गॉन. हुसेन ला माघारी परतावा लागेल आणि मोठा आदरा टीम मुस्कानीला मांडला संघाला. बघा खेळाडू कसा बाद झाला आम्हाला सांगावं लागत नाहीये. 1 बॉल बाकी आहे आणि हे आमच्या डीजे मास्टरने सांगितलं तो रनआउट झालाय. धावचीच्या रूपाने गडी बाद. हुसेनला माघारी परतावं लागेल आणि धावफलकाची धावा जर आपण पाहिला तर 16. अटॅक इज द बेस्ट ऑफ द डिपेंड असं सांगत असताना हुसेनने बॅटिंग केली. आक्रमकता हा सर्वाधिक चांगला मार्ग आहे डिपेंड करण्याचा, चेस करण्याचा, हे दाखवत असताना इथे हुसेनने दाखल. हुसेनसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आजची या मैदानाची शेवटची इनिंग त्याची होती आणि अतिशय चांगली कामगिरी केली. जोरदार टाळ्या, बिग क्लॅप्स फॉर हुसेन. ओहो आला हा मोठा लागतोय. शेवट पुन्हा एकदा गोड. चेंडूला फेकून दिलंय. षटकार की चौकार मानाचाही नक्की आहे, परंतु हा मानाचा चौकार की षटकार तर येतोय. चौकार, 4 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20. लॉस ऑफ 1 विकेट टीम मुस्कान इलेव्हन मांडला.
वेलकम डीजे. आणि आता सत्यांची अजून झलक पाहणं बाकी आहे. पाहूयात या मॅच मध्ये काय घडतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा आल्या. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजे 13 धावांची. एखाद्या व्यावसायिक संघासमोर खेळत असताना, गावटुगावच्या संकल्पनेतून खेळ करत असताना त्या संघाला थोड्याशा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. परंतु मी सातत्याने एकच गोष्ट सांगतो, या सुडकोलीच्या मैदानावरती अनेक वेळा आपण असं सुद्धा पाहिलंय ज्यावेळेला ग्रामीण संघाने व्यावसायिक संघांना पराभूत सुद्धा केलंय. सो नवीन गोलंदाज गणिनाथ बॅटिंग मध्ये तितकसे प्रभावित करू शकले नव्हते. गोलंदाजीमध्ये तितकी त्यांची बहारदार कामगिरी राहते. का वेट केलं चेंडूला, फ्लाइट होती चेंडूमध्ये, परखली होती. लेग स्टंपरच्या चेंडूला दिशा दिली. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू जात होता. मिड विकेट मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात नव्हता, परंतु फॉलो थ्रू मध्ये जी फिल्डिंग केली आहे ती अतिशय शानदार आहे. त्यामुळे फक्त 1 धाव या चेंडूवरती मिळेल. पराग कोटणी ज्या प्रकारे आल्या. थँक्यू सो मच सर. थोडासा थांबवतोय. माननीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख व नगरसेविका अलिबाग सौभाग्यवती चित्रलेखा पाटील चिवताई या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा मी एकविरा मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोलीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा कोण असा प्रश्न तरुणाला विचारा की आबाल वृद्धाला विचारा. शालेय विद्यार्थ्यांचं एकच उत्तर असेल, ते म्हणजे चित्रलेखा रुपाल पाटील मॅडम उर्फ चिवताई नक्कीच या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात. शिक्षण, आरोग्य, कला, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, शेतकरी कामगारांचे आंदोलन, महिला सक्षमीकरण आणि तितकीच उत्तम व्यावसायिका अशा सर्वांच्या लाडके सौभाग्यवती शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा परिषद महिला आघाडी प्रमुख नगरसेविका माननीय चित्रलेखाताई पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. सावित्रीच्या लेखी चाललेल्या पुढे आणि त्या गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच सहकार्य करणार आपल्या सर्वांच्या लाडक्या चिवताई या कार्यक्रमासाठी आल्यात. त्यांचा सुद्धा एकविरा मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ सुडकोलीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 51,000 रुपये कॅश प्राइज देण्यात आला. अशा सन्माननीय चिवताई नक्कीच या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात. नक्कीच सन्माननीय चिवताई या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि सर्व खेळाडूंना विनंती करतोय की अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुका या तिन्ही तालुक्यांना संलग्न करणारी एक मोठी स्पर्धा ती म्हणजे पीएनपी चषक ताईच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण ताईचा टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करायचंय. मानाची स्पर्धा, मोठी स्पर्धा पीएनपी चषक नक्कीच आपल्या भेटीला येणार आहे. तिन्ही तालुक्यांना एकत्र करणारी स्पर्धा. कॉमवर्क्स थँक्यू भाईजान. आणि इथे 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूमध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 3 धावा येतात आणि धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 23 आहे. 23 लॉस ऑफ 1 विकेट. भाईजान एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा बाकी होता. शिवनेरी माहीम या संघाचा दुसरा मॅचचा. थोड़ी सी दिलगिरी व्यक्त करते शिवनेरी माहीम टीम क्योंकि आज टाइम की वजह से आपको मैन ऑफ द मैच का खिताब देना बाकी था.
गीतेश जिन्होंने तोड़फोड़ बल्लेबाजी की थी और आज के दिन सेकेंड राउंड में जिन्होंने शिवनेरी माहिम टीम को इस प्रतियोगिता में जीत हासिल कराई थी, ऐसे गीतेश ठहरते पिछले मैच के मैन ऑफ मैच के हीरो। मैं फिर से एक बार आमंत्रित करूंगा एक शेतकरी कामगार पक्ष रायगढ़ जिला महिला आघाड़ी अध्यक्ष सन्माननीय चित्रलेखा ताई से गुजारिश करूंगा कि अपने हाथों से शिवनेरी माहिम के खिलाड़ी गीतेश इसे मैन ऑफ मैच का खिताब देकर उसे नवाजा जाए। गीतेश आप आना यहाँ से। अफलातून खेळीचं प्रात्यक्षिकरण ज्या खेळाडूने केलं अशा गीतेशचा मॅन ऑफ द मॅच देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय। शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा आदरणीय चित्रलेखा पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येतो। एक ट्रॉफी, टी शर्ट, सनग्लास आणि सॉफ्ट ड्रिंक। मॅच कडे आपण वळतोय ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय कुणाल। 2 लिटर आहे, नक्कीच 2.5 लिटर आहे। शेतकरी कामगार पक्ष रायगढ़ जिला परिषद महिला आघाड़ी प्रमुख नगर सेविका चित्रलेखा पाटिल ताई यहाँ पर आ चुके हैं। उनके हाथों से गीतेश कांग्रेचुलेशन। मिलते हैं फिर से एक बार अगर जिंदगी बाकी रही मखदूम शाह बाबा की दरगाह पर शिवनेरी माहिम। थैंक यू सो मच। ओवर टू कॉम बॉक्स। चला मॅचला सुरुवात पुन्हा एकदा कुणाल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय। शेवटचा अंतिम चेंडू आहे, लॉफ्ट केलं ऑन साइडला, चेंडू मैदानाला गरंगळत निघून चाललाय आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये। ओहो पाय निसटलाय आणि त्यामुळे या 2 धावा धावफलकावरती ऍड होताना दिसतील। 2 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि या षटकामध्ये फक्त 5 धावा येताना दिसल्यात आणि कहाणीमध्ये ट्विस्ट 25 धावा धावफलकावरती आणि आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ते म्हणजे 8। 12 मध्ये 8 पडली मोठी गाठ, सोडवावी लागणार आहे, नाही सोडली तर अडचणी वाढणार आहेत। यस पाणी भाई आहे का? स्प्रे असेल तर प्लीज पाठवा। तत्पूर्वी मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी शिस्तबद्ध संघ असा चषक देण्यात आलेला आहे असे सन्माननीय रुपेशजी वावेकर यांचा सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। या स्पर्धेची गोल आठवण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांना नक्कीच गौरव देणार आहे। मी विनंती करतो रायगढ़ जिल्हा महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष नगर सेविका सौभाग्यवती चित्रलेखा पाटील मॅडम उर्फ चिवताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेशजी वावेकर ज्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघ ट्रॉफी देण्यात आलेला आहे त्यांना देण्यात येत आहे। जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। थैंक यू सो मच। चलते हैं फिर से एक बार कॉम बॉक्स में, वहां पर महाराष्ट्र का बुलंद आवाज भरत जी मोरे सर। यस थँक्यू भाईजान। आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी 12-8 या इक्वेशन मध्ये मॅच आहे। मॅच तशी सोपी राहिलेली नाहीये टीम नाभेसाठी, परंतु सोपी आता होत चालली आहे मुस्कान 11 मांडलासाठी आणि मांडला पूर्णपणे हावी ठरताना दिसते आतापर्यंत टीम नाभेवरती। त्याच्यामध्येच एक आशेचा किरण काय तर दुसरं षटक मात्र 5 धावांचं आलंय। याच गतीने जर पुढे गेले सर अजून एक कारनामा असा होऊ शकतो कारण पहिल्या दिवसामध्ये ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक लगावली तोच गोलंदाज भास्कर कासकर आलेला आहे। ओहो भास्कर वरती कुछ खास कर चेंडूला सीमारेखा पार भेटून दिले, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे मानाचा षटकार 6 धावा वड शॉट। बाउंड्री लाईनचं मापलं होतं अंतर म्हणून चेंडू झाला शुभ अंतर आणि या 6 धावा आता धावफलकामध्ये ऍड होताना दिसतात। धावफलक वेगाने वाढत असताना धावून बदले 32 वरती आणि आता मात्र 2 धावांची औपचारिकता शिल्लक आहे आणि मुस्कान 11 मांडला यांच्या डगआउट मध्ये प्रसन्न वातावरण।
टॅपकल चेंडूला करत विकेट खेळायचं होतं, चेंडू कव्हर मध्ये निघून गेलाय. कदाचित ही धाव विनिंग शॉट मारण्याची कुणाला संधी दिली असावी महेंद्र कडून. एकच धाव आता गरजेची आहे, स्कोर लेवल झालाय. आणि या सुडकोलीच्या मानाच्या चषकाचा वर्षभर वाट पाहिल्यानंतर कोणता संघ मानकरी ठरतोय, तर आता विजयाचा सुगंध तरी मांडलाच्या बाजूने आलाय, परंतु शिक्कामोर्तब कोणाच्या बाजूने होईल. ओ चेंडू हवेमध्ये झेल झालाय आणि अजून थोडी वाट बघावी लागेल, अजून वेट करावा लागणार आहे, कारण कुणाल बाद होतोय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज भास्करने. क्या बात है, आजच्या दिवसातील पहिली बॅटिंग असावी याची. सर मैं तो कहूंगा ये पहली बार ऐसा मौका मिला है संदीप बटारे को बल्लेबाजी करने के लिए. आणि संदीपला पहिल्यांदा आजच्या दिवसभरामध्ये बॅटिंग मिळते, त्यामुळे तो सुद्धा खुश असेल. तो सुद्धा विनिंग शॉट मारण्याची संधी. पाहूयात काय करताय. काहीही घडू शकतं, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता आपण अनेक वेळा पाहिली आहे. आणि त्यामुळे आता या इक्वेशन मध्ये जणू 9 चेंडू आणि 1 धाव इक्वेशन असताना काय तो ऐतिहासिक सामना पाहायला मिळेल का, ज्या ऐतिहासिक सामन्यामध्ये एका धावेला वाचवलं जाईल. असा काहीसा चमत्कार इथे घडेल का. जाळ विणलं गेलंय आणि या जाळ्यामध्ये संदीप अडकतोय का. ओहो डॉट, निर्धाव चेंडू येतोय आणि मॅचला अजून लांबवलं जात आहे. आता 8 मध्ये 1. अगर इरादे होंगे नेक तो जरूर बनेगा 1. आणि नेक इराद्याने संदीप लॉफ्ट केलाय. ओहो, क्रिकेटच्या मादक सौंदर्याला प्रवेश करणारा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. एका धावेसाठी चेंडू गेलाय आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम मुस्कान इलेव्हन मांडलाने. आणि या सुडकुलच्या मानाच्या चषकाचा मानकरी ठरतोय 2024चा मुस्कान इलेव्हन मांडला. यस ॲब्सोल्युटली सर, सांगू इच्छितो गेल्या आठवड्यामध्ये मांडल्याच्या मैदानावरती झालेल्या स्पर्धेमध्ये इंडिया आघाडी चषक नक्की ताई तुमची खूप आठवण काढली जम्बो आणि हफीजी साहेबांनी की ताई येणार होत्या तिकडे. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मुस्कान इलेव्हन मांडला संघाने प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला. आणि आता या 38 वर्षाची परंपरा आई एकविरा मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ सुडकोली कैलासवासी भरत रघुनाथ तांबटकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय मुस्कान इलेव्हन मांडला. तोपर्यंत ऐकूया याच स्पर्धेचा एक सुमधुर संगीत.